आज आपण एका अशा वास्तवावर बोलणार आहोत जे थेट आपल्या अस्तित्वाशी जोडलेलं आहे. आपण पाहतोय की आपला ग्रह, आपली पृथ्वी सध्या एका भयंकर तापाने फणफणत आहे. हीच ती मानवी प्रगतीची मोठी किंमत आहे, जी कदाचित भविष्यात आपल्याला मोजता येणार नाही. आपण आज ज्या वेगाने धावतोय तो रस्ता नेमका कुठे जातोय? चला, या विशेष विश्लेषणातून हे समजून घेऊया. एक क्षण फक्त विचार करूया. साल आहे 2050. बाहेरचे तापमान 50°C पुढे गेले. विदर्भातल्या कडाक्याच्या उन्हाळ्याचे चटके आपल्याला माहिती येतच. पण ही परिस्थिती त्याहूनही कित्येक पटींनी भयानक असेल. लोक घराबाहेर पडायला घाबरतायत, नद्या पूर्णपणे कोरड्या पडल्यात आणि शुद्ध हवा ती तर आता दुर्मिळच झालीय. हे कुठल्या सायन्स फिक्शन सिनेमाचं कथानक वाटतंय ना? पण नाही. उपलब्ध डेटा सांगतोय की हेच आपलं अत्यंत विदारक भविष्य असू शकतं. बरं, आता याच्या थोडं खोलात जाऊया. या एवढ्या मोठ्या संकटाचं मुख्य कारण काय असावं? उत्तर अगदी सोपं आणि तितकंच कठोर आहे. मानवजात. हो, आपण स्वतः. आपण पृथ्वीला फक्त आणि फक्त एक रिसोर्स किंवा साधन समजलो. वारेमाप जंगले तोडली, जीवनदायी नद्या प्रदूषित केल्या आणि आपलीच हवा विषारी करून टाकली. प्रगतीच्या नावाखाली आपणच आपल्या हातांनी आपलं हे धोकादायक भविष्य लिहितोय. आता हे सगळं कसं घडतं यामागचं मूळ विज्ञान आपण समजून घेतलं पाहिजे. तसं पाहिलं तर पृथ्वीचं स्वतःचं असं एक नैसर्गिक तापमान संतुलन असतं. सूर्याची उष्णता पृथ्वीवर येते आणि त्यातली काही पुन्हा अवकाशात जाते. पण होतं काय, वातावरणात काही घातक वायूंचं प्रमाणाबाहेर वाढलं की ते सूर्याची ही उष्णता इथेच अडकवून ठेवतात, तिला बाहेर जाऊच देत नाहीत. यालाच आपण ग्रीनहाऊस इफेक्ट म्हणजे हरितगृह परिणाम म्हणतो. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण पृथ्वीभोवती एक ब्लँकेट गुंडाळले आणि ते आता खूपच जाड होत चाललंय. आणि याच ग्रीनहाऊस इफेक्टचा थेट परिणाम म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग, अर्थात जागतिक तापमान वाढ. उष्णता आतच अडकून राहिल्यामुळे पृथ्वीच्या सरासरी तापमानात सतत वाढ होत राहते. आणि इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, हा कुठलाही नैसर्गिक अपघात नाहीये. निसर्गाचं हे चक्र बिघडवण्याचं काम पूर्णपणे मानवाने केलंय. थोडक्यात काय तर हे एक मानवनिर्मित संकट आहे, ज्याला आपणच खतपाणी घालत आलोय. औद्योगिक क्रांतीनंतर या उत्सर्जनाचा कसा स्फोट झालाय हे या आकडेवारीवरून अगदी स्पष्ट होतं. आज रोजच्या रोज कोट्यावधी कार्स, बाईक्स आणि विमानं जीवाश्म इंधन जाळत आहेत. यातून कार्बन डायऑक्साईड सारखा घातक वायू मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतो. यासोबतच आपले कोळशावर चालणारे ऊर्जा प्रकल्प, मोठमोठे कारखाने आणि रासायनिक उद्योग हवेत सतत विषारी वायू सोडत आहेत. आणि चिंतेची बाब म्हणजे हे उत्सर्जन कमी होण्याऐवजी आज आपण त्याचा वेग आणखीच वाढवत चाललोय. भाग 1. एसीचा विरोधाभास. खोल्या थंड करत आहे, पण पृथ्वीला उकडत आहे. आता या आधुनिक सोयीसुविधांचे कटू सत्य पाहूया. हा विरोधाभास किती तीव्र आहे बघा. एसी आपल्या खोलीच्या आत आपल्याला मस्त थंड हवा देतो, हे अगदी खरंय. पण त्याचवेळी तो घराबाहेर काय करतो? प्रचंड उष्णता फेकत असतो. शिवाय या एसीमध्ये वापरले जाणारे वायू पर्यावरणासाठी अत्यंत घातक असतात. ही केवढी मोठी विडंबना आहे ना. उष्णतेपासून वाचण्यासाठी आपण अशा यंत्रांवर अवलंबून आहोत जी स्वतःच पृथ्वीला आणखी वेगाने गरम करत आहेत. जेवढी जास्त गरमी वाढते तेवढे जास्त एसी विकत घेतले जातात आणि जेवढे जास्त एसी चालतात तेवढी जास्त उष्णता वाढते. हे एक भयंकर दुष्ट चक्रच बनले. भाग 2. नष्ट होणारी फुफ्फुसे. पायाभूत सुविधांसाठी चाललेली जंगलतोड. जरा सह्याद्रीच्या पर्वतरांगांसारख्या हिरव्या गार प्रदेशांची कल्पना करा, जिथे आज कॉन्क्रीटचे रस्ते आणि इमारती उभारण्यासाठी अत्यंत आक्रमकपणे जंगलतोड सुरू आहे. ही तफावत अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला जंगले आहेत जी खऱ्या अर्थाने जीवनदायी आहेत. झाडे हवेतला घातक कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि पावसाचं चक्र संतुलित ठेवतात. पण दुसऱ्या बाजूला आपली कधी न संपणारी भूक आहे. इमारती, रस्ते, खाणकाम आणि शेतीच्या विस्तारासाठी आपण ही जंगले निर्दयीपणे संपत आहोत. आपण आपल्याच रक्षकांना मारतोय. आणि म्हणूनच पूर, दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये एवढी वाढ होत आहे. चला, आता हे संकट कसं वाढत जातं ते पाहूया. जर आपण आपली दिशा बदलली नाही तर भविष्यात कोणती विनाशकारी साखळी आपली वाट पाहत आहे हे यातून समजतं. सुरुवातीला तीव्र उष्णतेच्या लाटा येतील, ज्यामुळे घराबाहेर पडणं आणि काम करणं अक्षरशः अशक्य होईल. मग हळूहळू हिमनद्या वितळतील, समुद्राची पातळी वाढेल आणि किनारी शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण होईल. हवामान बदलामुळे पिकांचं अतोनात नुकसान होऊन जगात अन्नाचं महाभयंकर संकट येईल.
आणि शेवटी या प्रचंड उष्णता आणि प्रदूषणामुळे अशा नवीन आजारांची पैदास होईल ज्यावर आपल्याकडे कदाचित कोणतंच औषध नसेल. या संपूर्ण संकटातील सर्वात मोठा अन्याय कोणता असेल तर तो हाच आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा सर्वात जास्त फटका त्यांना बसतोय ज्यांचा यात सर्वात कमी सहभाग आहे. श्रीमंत लोक पैसे खर्च करून स्वतःसाठी अनुकूल वातावरण विकत घेऊ शकतात, पण गरीब लोक जे रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करत आहेत आणि ध्रुवीय अस्वल किंवा सागरी जीवांसारखे असुरक्षित वन्यजीव यांना याचे तात्काळ आणि प्राणघातक परिणाम भोगावे लागतात. त्यांची घरं नष्ट होतात आणि त्यांच्याकडे पळून जायला दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. आपण फक्त कारखान्यांकडे बोट दाखवून मोकळे होऊ शकत नाही. आपली स्वतःची आधुनिक जीवनशैली आणि उपभोगवादी संस्कृती या विनाशाला कशी कारणीभूत आहे ते इथे स्पष्ट दिसतंय. फास्ट फॅशनच्या नावाखाली अत्यंत कमी वेळात कपडे वापरून फेकून दिले जातात, ज्यामुळे कचऱ्याचे डोंगर उभे राहत आहेत. आपले महासागर प्लास्टिकच्या कचऱ्याने अक्षरशः गुदमरत आहेत, जिथे तेच प्लास्टिक खाऊन समुद्री जीव मरत आहेत. आणि सतत नवीन मोबाईल आणि गॅजेट्स घेण्याच्या नादात आपण कचऱ्याचा एक भयंकर मोठा प्रश्न निर्माण करून ठेवलाय. आणि हे वाक्य या संपूर्ण समस्येचं मूळ एकदम अचूकपणे सांगतं. पृथ्वीकडे आपल्या सर्वांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेपूर संसाधनं नक्कीच आहेत, पण आपल्या अमर्याद लोभाला आणि हवेला शांत करण्याची क्षमता पृथ्वीत नाही. अतिरिक्त उपभोग आणि न संपणारी हाव हेच या हवामान संकटाचं मूळ कारण आहे. भाग 3. तंत्रज्ञान आपल्याला वाचवेल का? उपाय आणि मानसिकतेमधील अंतर. इथपर्यंत आपण समस्येची तीव्रता पाहिली, पण यात एक चांगली बातमी सुद्धा आहे. या संकटाशी लढण्यासाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान आपल्याकडे आधीपासूनच उपलब्ध आहे. सूर्याची अमर्याद ऊर्जा वापरणारं सौर ऊर्जा तंत्रज्ञान आहे. प्रदूषण कमी करणारी इलेक्ट्रिक वाहने आहेत. आपण मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करू शकतो. रिसायकलिंगचं प्रगत तंत्र आपल्याकडे आहे. पण मग अडचण कुठे आहे? शाश्वत भविष्याच्या मार्गातील खरा अडथळा तंत्रज्ञानाचा अभाव नाही, तर आपली मानसिकता आहे. जोपर्यंत आपण आपल्या सवयी बदलण्याची तयारी दाखवत नाही, तोपर्यंत केवळ तंत्रज्ञान आपल्याला वाचवू शकणार नाही. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे, आपण अनेकदा विचार करतो की माझ्या एकाच्या वागण्याने काय बदलणार आहे. पण लक्षात घ्या, हे संकट अब्जावधी लोकांनी एकत्र येऊन निर्माण केलंय. त्यामुळे ते सोडवण्यासाठी अब्जावधी लोकांच्या छोट्या कृतींचीच गरज आहे. व्यक्तिगत स्तरावर घेतलेले छोटे निर्णय खूप महत्त्वाचे ठरतात. झाडे लावणं, वीज वाचवणं, प्लास्टिकचा वापर टाळणं, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणं आणि स्वतःचा उपभोग मर्यादित ठेवणं. जेव्हा जगभरातले कोट्यावधी लोक ही पावले उचलतील, तेव्हा त्यातून एक प्रचंड मोठी आणि सकारात्मक बदलाची लाट नक्की निर्माण होईल. फक्त 300 वर्षे या आकड्याकडे बघून आपण खरोखर थोडा विचार केला पाहिजे. आपली पृथ्वी सुमारे 4.5 अब्ज वर्षे जुनी आहे. निसर्गाने कोट्यावधी वर्षे लावून जी एक सुंदर व्यवस्था निर्माण केली, ती मोडून काढायला आणि या ग्रहाचं कधीही न भरून येणारं नुकसान करायला मानवजातीला केवळ 300 वर्ष लागली आहेत. पर्यावरणाच्या विनाशाचा हा वेग खरोखरच धक्कादायक आहे. आपण आज चंद्रावर आणि मंगळावर जाण्याच्या बाता मारतो, पण आपल्याच घराला, आपल्या पृथ्वीला मात्र वाचवू शकत नाही आहोत. या संपूर्ण विश्लेषणाचा हा सर्वात भावनिक आणि महत्त्वाचा गाभा आहे. आपण हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की एसीची थंड हवा आपल्याला काही तासांचा आराम नक्की देऊ शकते, पण त्यासाठी आपल्या पृथ्वीला येणारा ताप हा कायमचा असणार आहे. ही पृथ्वी आपल्याला आपल्या पूर्वजांकडून मिळालेली जहागिरी नाहीये, तर ती आपण आपल्या पुढच्या पिढीकडून, आपल्या मुलांकडून उधार घेतलेली संपत्ती आहे. जर आपण आज वेळीच सावध झालो नाही, तर उद्याची पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही. आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी आपण एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर येऊन थांबतोय. ही सगळी परिस्थिती समजून घेतल्यानंतर आता वेळ कृतीची आहे. उद्याचं पर्यावरण आणि आपलं स्वतःचं अस्तित्व वाचवण्यासाठी आज आपण आपली कोणती सवय बदलणार आहोत या प्रश्नावर विचार करत असतानाच या विषयाची जाणीव आपल्या आजूबाजूला पसरवणं ही काळाची गरज आहे. कारण बदलाची सुरुवात नेहमी एका योग्य विचारातूनच होत असते, तेव्हा विचार नक्की